विद्यापीठाने जो निर्णय घेतलेला आहे, हा निर्णय एकंदरीत अयोग्य निर्णय आहे आणि माझ्या मते खऱ्या अर्थाने ही अघोषित आणीबाणी आहे. लेखकासाठी, कलावंतासाठी हा काळ अनुकूल नाही आहे. या काळामध्ये लेखकांनी काय लिहावं, कुठल्या बाजूने लिहावं, हे सत्ता जर ठरवत असेल तर लेखन स्वातंत्र्यावर साहजिकच गदा आणण्यात येईल आणि होत आहे. मुळातच लेखन स्वातंत्र्य, कलेचं स्वातंत्र्य हे अबाधित असलं पाहिजे. यावर कुठल्याही राज्यसत्तेचं अंकुश लागता कामा नये. आणि आज लेखक म्हणून मला जी घुसमट जाणवते आहे, ही घुसमट, ही भीती आहे, ही दहशत आहे. आज विद्यापीठाने अशा प्रकारचे जे कृत्य केल्यामुळे माझा परिवार हा चिंतेत आलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये लेखन असल्यामुळे विद्यापीठ हे पुस्तक बाहेर काढते तर निश्चितच भारतीय जनता पक्ष म्हणजे देश आहे आणि भारतीय जनता पक्ष विरोधी असेल तर मग निश्चितच हे लेखन देशाच्या विरोधात असलं पाहिजे असंही म्हणता येईल. म्हणून आजच्या घडीला आमचा परिवार हा संकटात सापडलेला आहे. आम्ही अतिशय दहशतीमध्ये आहोत विद्यापीठाच्या या निर्णयामुळे. आज अनेक लेखकांनी आपापल्या लेखण्या थांबविलेल्या आहेत, ठेवून दिलेल्या आहेत. कारण कोण कधी फोन करेल आणि कसले कसले मॅसेज देतील याचा काही नेम नाही. खऱ्या अर्थाने माझ्या मते आज मी ठामपणे सांगतोय की ही अघोषित आणीबाणी आहे आणि खऱ्या अर्थाने या देशामध्ये सांस्कृतिक दहशतवाद सुरू आहे. या देशात असहमतीला मुळातच स्थान नाही आहे आणि जर असहमती जर नष्ट होत असेल तर ही लोकशाही पण नष्ट होईल. असहमतीमधूनच लोकशाही बळकट होते. तुमच्या सत्तेला होकार देणे म्हणजे ही सहमती आहे आणि या सहमतीच्या विरोधामध्ये जो कोणी जात असेल, असहमत होत असेल तर त्यांना काय परिणाम भोगावे लागतात. आज ज्या मनस्थितीमध्ये मी आहे. तुम्ही विचारलात की कादंबरीचा सारांश काय आहे. ही कादंबरी 4 पात्राभोवती फिरते आहे आणि करोना काळामध्ये, ज्या महामारीमध्ये या देशामध्ये लॉकडाऊन लागण्यात आलं त्यावेळेस सर्वारा शोषित मजदूर इतकंच नव्हे तर गावच्या लोकांना पण काय बितलं असेल ते सर्व तुम्हाला माहिती आहे. परंतु मजदूर लोक जे होते ते लोक समूहाने रस्त्यावर निघालेत आपापल्या गावाला जायसाठी. आणि 4 पात्र ज्यांची संस्कृती वेगळी, धर्म वेगळे, जात वेगळी, खानपान वेगळं, बोलीभाषा वेगळी, परंतु एकाच जिल्ह्यामध्ये असलेले लोक जेव्हा एकत्र येत असतात आणि ते एका प्रवासाला निघतात, 50 दिवसाचा 1500 किलोमीटरचा प्रवास हा सोबत चालतात, त्यावेळेस भूक ही सारखीच असते आणि भूक जात पाहत नाही, धर्म पाहत नाही, पंथ पाहत नाही, विचार पाहत नाही. भुकेचं नातं फक्त केवळ भाकरीबरोबर असते. म्हणून ही भूक असते, ही धर्माच्या पलीकडे, जातीच्या पलीकडे जाऊन विचार करते. असं चित्र जे 4ही उपाशी राहणारे, पायदळी फिरणारे जे लोक आहेत, समूहाने एकत्र येतात आणि ते लोक कालांतराने एकरूप होऊन जातात की एका परिवारासारखे जगतात. यातला एक कॅरेक्टर आहे जो आरिफ आणि त्यामध्ये एक आहे पंडितजी आणि त्यामध्ये एक अनुसूचित जातीचा राम स्वरूप नावाचा एक कॅरेक्टर आहे. हे जे कॅरेक्टर निघत असताना ज्या दृष्टीने वेगळे जातात त्यावेळेस
ते लोक एकत्र येतात, इतकेच एकत्र येतात की एकमेकांना अर्धी अर्धी भाकर खाऊ घालतात आणि तो पुढचा प्रवास गाठतात. त्या दरम्यान पंडित जी असतात हे अस्सल बनारसी ब्राह्मण असतात. त्यांचा कोरोनाने रस्त्यावरच दुर्दैवी अंत होतोय. तर त्यावेळेस एक मुस्लिम नावाचा जो आरिफ असतोय, हा कॅरेक्टर आपलं सामान फेकून देतोय आणि त्यांचे मुस्लिम असून सुद्धा पंडितजीचं जे काही क्रियाकर्म आहे तो पार पाडतोय आणि आपल्या छातीशी कवटाळून त्यांच्या अस्थी घेऊन तो गंगेला शिरवण्यासाठी त्यांच्या घरी घेऊन जाण्यासाठी तो निघतोय आणि भग्न अवस्थेत निघतोय. ही जात धर्म पंथच्या पलीकडची कादंबरी आहे. ही देशाला जोडणारी कादंबरी आहे. ही मानवता जपणारी कादंबरी आहे. आणि जर अशी कादंबरी जर अभ्यासक्रमातून बाहेर होत असेल तर यापेक्षा हास्यास्पद गोष्ट नाही. हा देश कुणाच्या तरी इशाऱ्यावर चालतं आहे आणि असल्या देशामध्ये असली विचारसरणीची जी माणसं आहेत, मोठ्या मोठ्या पदावर आहेत, या पदावर राहणाऱ्या माणसांनी तात्काळ आपण राजीनामा द्यावा आणि आपण रिटायर्ड व्हावं, एवढंच निर्वाणीचा आम्ही सल्ला देतोय. तुमच्या एका मताने किंवा तुमच्या मताने हा देश चालणार नाही. हा सर्वहारा शोषित मजदूर लोकांचा देश आहे आणि हा देश नेहमी अबाधित राहील. गटाने असा आक्षेप घेतला की त्यावरती सत्ताधाऱ्यांवरती टीका केलेली आहे. त्याच्यामध्ये भारताच्या प्रधानमंत्र्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि इतर सर्व बाबी त्याच्यामध्ये या व्यवस्थेच्या विरोधामध्ये बोलल्या गेला आहे, म्हणून आम्ही नाकारतो, अशा प्रकारची विरोधी सूर त्याच्यामध्ये उमटला आणि त्याला स्थगिती देण्यात आली. आणि स्थगिती दिल्यानंतर विद्वत परिषदेनं तो अभ्यास मंडळाकडे ते प्रपोजल पाठवलं की अशा प्रकारचा निर्णय झाला, आपण अभ्यास मंडळ अंतर्गत निर्णय घ्यावा. जेव्हा अभ्यास मंडळासमोर जेव्हा चर्चा झाली तेव्हा सर्व अभ्यास मंडळाच्या सर्व सदस्यांनी ही जी कादंबरी आहे गेले ते 50 दिवस, या कादंबरीमध्ये तत्कालीन काळामध्ये 2020 मध्ये जेव्हा कोरोनाच्या काळानंतर ज्या पद्धतीचं स्थलांतर करण्यात आलं महानगरातून कामगारांचं, सामान्य माणसांचं, त्याच्यामध्ये जे काही त्याला भूक तहान त्याच्या वेदना त्याच्यामध्ये त्याला सहन कराव्या लागल्या, त्यावेळी काही धोरणं जी सरकारची आहेत ती धोरणं किंवा काही निर्णय हे चुकीचे ठरले, अशा प्रकारचा उल्लेख त्याच्यामध्ये आलेला आहे. परंतु मला असं वाटतं की जेव्हा हे असं म्हटलं गेलं तेव्हा त्या कादंबरीमध्ये असा आक्षेप घेण्यासारखं असं काही नव्हतं. त्यामुळे मग मराठी अभ्यास मंडळानं या कादंबरीचा स्वीकार केला आणि सांगितलं विद्वत परिषदेला की आम्ही आपल्या मताशी सहमत नाही, आम्ही ही कादंबरी कायम ठेवतो. आणि दुर्दैवानं 2-3 दिवसाआधी जेव्हा विद्वत परिषदेची बैठक झाली आणि त्या सभेमध्ये आमच्या विद्वत परिषदेच्या 8 ते 9 लोकांनी या कादंबरीच्या बाजूनी आपली भूमिका मांडली आणि ही कादंबरी एक प्रकारची फिक्शन आहे, एक कल्पना आणि वास्तवाचा सुमेळ त्याच्यामध्ये आलेला आहे. आणि तत्कालीन काळातल्या झालेल्या वेदनेवरती चर्चा या कादंबरीमध्ये करण्यात आलेली आहे. ही कायम ठेवावी. परंतु विद्वत परिषदेने मात्र हा निर्णय मतदानाद्वारे घ्यावा असा निर्णय घेण्यात आला आणि दुर्दैवानं 8 बाजूनेही मतं पडली आणि विरोधी 23 मतं पडल्यामुळे ही कादंबरी नाकारण्यात आली.